First of all, I would like to express my appreciation for the wonderful warm welcome that you have given my Bhikkhu Sangha, come all the way from Thailand. तर सर्वप्रथम आपला खूप खूप आभारी आहे. आपण ज्या प्रकारे आमचं हे जे हार्दिक स्वागत केलं, त्याचबरोबर थायलंडचे जे भिक्खू संघ आहेत त्यांचं जे स्वागत केलं त्याबद्दल. In time, many people from Thailand come to India every year, but mostly they go to Bihar and Uttar Pradesh. And very few people know that there is a very big Buddhist community here in Maharashtra, and very few people visit other parts of the country. तर थायलंडवरून भारतामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे, परंतु त्यातल्या फार थोड्या लोकांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एवढे बुद्धधर्मीय लोक आहेत, राहतात, आणि ते या बाजूला येत नाहीत. ते फक्त बिहारला आणि उत्तर प्रदेश जी बौद्ध स्थळं आहेत त्या ठिकाणी जात असतात. You know, many young people these days, they have a dream. They want to go to England or America. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, आजचं जी तरुण पिढी आहे आपल्यातली, त्या सर्वांचं एक स्वप्न असतं की कधीतरी आपण अमेरिकेला किंवा इंग्लंडला जावं म्हणून. I was born in England and my dream was always to come to India. परंतु माझा जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे, मात्र माझं स्वप्न हे नेहमी भारतात येण्याचं होतं. When I finished high school, I went to work, I made some money, and then I came all the way overland from England to India. तर माझं जेव्हा हायस्कूलचं शिक्षण संपलं त्यानंतर मी काही दिवस काम केलं, थोडेसे पैसे साठवले, आणि मी काय तिकडून येताना विमानाने नाही आलो, तर मी रस्त्याने पूर्ण इंग्लंडपासून भारतामध्ये पूर्ण रस्त्याने आलो. Over 10,000 kilometers by land. आणि असं रस्त्याने जरी यायचं म्हटलं इंग्लंडवरून भारतात तर ते किती असते? 10,000 किलोमीटर. At that time, I was only 17 years old. आणि त्यावेळेला माझं वय केवळ 17 वर्षाचं होतं. And I traveled all around India, so many different states, from north to south, east to west. And the phrase that I learned, the first phrase, everywhere I went, I heard this same phrase, guest is God. तर मग त्यावेळेला मी संपूर्ण भारतामध्ये पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला, संपूर्ण भारतभर मी फिरलो, आणि त्यावेळेला एकच गोष्ट, एकच वाक्य मला नेहमी ऐकायला मिळालं, ते म्हणजे अतिथी देवो भव. म्हणजे आपला जो कोणी पाहुणा आहे तो देव आहे. 50 years have passed, and I can see that still in the countryside, people uphold this principle, guest is God. आणि आज मी पाहतोय की 50 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, परंतु आज देखील ही परिस्थिती आहे तशीच आहे. या गावांमध्ये, खेडोपाडी अतिथी देवो भव जे आहे तेच पाळलं जातं. This is why India has been one of the most civilized countries throughout history. तर त्यामुळंच असं म्हणतात की भारत हा जो देश आहे तो एक प्रकारे प्रामाणिक नागरिकांचा आणि ज्यांना सामाजिक ज्ञान आहे अशा लोकांचा हा देश आहे. So while I was in India as a teenager, before I became a monk, at one time I was wandering around in the Himalaya, north of Shimla in Himachal Pradesh. तर जेव्हा मी यावेळेला भारतात आलो 50 वर्षापूर्वी, त्यावेळेला जसं तुम्हाला सांगितलं मी सगळ्या भारतामध्ये फिरलो, आणि एकदा मी हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्याच्या जवळ छोट्या छोट्या गावातून मी फिरत होतो. I was just wandering around by myself. आणि मी एकटाच फिरत होतो. And sleeping, I would sleep under a tree or anywhere. आणि रात्र झाली की झोपायचं म्हणजे मी कुठेही झोपायचो, जसं काय एखाद्या झाडाखाली झोपलो, जिथे जागा मिळेल तिथे मी रात्र काढत असे. And one afternoon, I passed one old man and his wife outside their farm, and the old man looked at me and he said like this. तरी एका दुपार होऊन गेली होती, त्यावेळेला मी एक शेतकरी होता,
त्याच्या शेतातून मी चाललेलो होतो आणि मग त्या शेतकऱ्याने मला खूनवून असं केलं, जेवायचंय का तुला? So I did not understand what he said, but I understand what his hand was telling me. तर तो काय बोलत होता त्याची भाषा मात्र मला कळत नव्हती, परंतु त्यांनी हाताने असं जे केलं ते मी समजून गेलो. So I stopped and had a meal with them, very delicious, roti and dal, my favorite. तर मी थांबलो आणि त्यांच्याबरोबर मी जेवण घेतलं आणि जेवणामध्ये काय होतं, डाळ आणि चपाती, जी अत्यंत स्वादिष्ट होती आणि माझी आवडीची आहे डाळ चपाती. By this time it was getting dark, and the old man looked at me and he said, आणि मग जेवण होईपर्यंत अंधार पडू लागला आणि तो जो म्हातारा माणूस होता त्यांनी मला खुणवलं की आता झोपायचं काय. So I accepted his invitation. तर मी त्याचं जे आमंत्रण आहे ते मी स्वीकारलं. And he showed me into his house, and it was one room, one small room, no furniture. In one corner there was some cloth, and at the back of the room there was one bed, one charpoy rope bed. तर मग त्यांनी त्याची जी खोली आहे, एक छोटीशी झोपडीवाजा खोली होती, ती मला दाखवली. त्या खोलीमध्ये काहीही सामान नव्हतं, त्याच्यामध्ये फक्त एक चारपाई असते ना, ती खाट होती खोलीमध्ये आणि बाजूला कपडे ठेवले होते, त्या व्यतिरिक्त त्या खोलीत काहीच नव्हतं. So I was thinking, where can I sleep? And the old man pointed to the bed. He said, you sleep on the bed. तर मग मला विचार पडला की आता मी कुठे झोपणार, आणि तो जो गृहस्थ होता म्हातारा, तो म्हणाला तू त्या कॉटवर झोप. And I said, I cannot. Where will you sleep? And they said, we sleep on the floor. तर मी खजील झालो थोडासा आणि मी त्याला म्हणालो की नाही मी बेडवर नाही झोपू शकत, ते तुम्ही झोपा आणि मी खाली झोपतो. परंतु मला नाही, तसं होणार नाही, आम्ही खाली झोपू, तू वर झोप. And they insisted. आणि त्यांनी खूप आग्रह केला. So I got onto the bed and I fell asleep, and I had a very good sleep because I was very tired. तर मग नाईलाजाने मी त्या कॉटवर झोपलो आणि मला अतिशय चांगली गाढ झोप लागली. And then I woke up in the morning and I thought, where am I? And I looked down on the floor and I saw the old man and the old woman asleep on the floor. आणि मग सकाळी मला जेव्हा जाग आली त्यावेळेला मी उठून बघतो आहे, तर तो म्हातारग्रस्त आणि त्याची पत्नी जी आहे ते दोघे खाली जमिनीवर झोपलेले मला दिसले. And I thought, this kindness I will never forget. आणि मग मी विचार केला की अशा प्रकारची करुणा जी आहे, अशा प्रकारचं प्रेम आणि दयाळूपणा मी आयुष्यात कधी विसरणार नाही. And I was right, because 50 years later I still remember. आणि माझं खरंच होतं, कारण आज 50 वर्ष जरी झाले असतील त्या प्रसंगाला, तरी मी तो प्रसंग अतिशय चांगल्या प्रकारे तो मी आठवतो आहे, माझ्या आठवणीत आहे. So you see, this is the power of kindness and generosity. तर आपण पाहू शकता की ही जी आहे एक दयाळूपणाची, करुणेची जी शक्ती आहे, एक दानाची ती शक्ती आहे, आपण बघू शकता. You can plant beautiful memories in other people's hearts that stay with them all their life. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने इतर लोकांच्या हृदयामध्ये अतिशय सुंदर अशा ज्या आठवणी आहेत त्या तुम्ही पेरू शकता. Not only that, but when you perform act of kindness, ever after, whenever you remember, it makes you feel very good inside. आणि एवढंच नाही, तर तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा दयाळूपणा दाखवता त्यावेळेला अशा प्रकारच्या ज्या आठवणी आहेत ते तुमच्या स्वतःच्या हृदयात देखील तुम्ही पेरत असता. So I would like to encourage you all to be kind and generous to each other, to share. When you see somebody who's very selfish, or if you've been selfish yourself, look how it feels. And when you are unselfish and kind, look how it feels. Compare these two. Which is better? तर मग मी आपणा सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की आपण देखील आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा दयाळूपणा, अशा प्रकारचं प्रेम हे आपण सातत्याने कायम ठेवलं पाहिजे. तुम्ही कल्पना करा की जेव्हा तुम्ही स्वार्थी असता, स्वार्थीपणाने वागता, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा दयाळूपणाने वागता, दानी असता
आणि निस्वार्थ भावाने तुम्ही एखाद्याला काही मदत करता त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं याची स्वतः कल्पना करा. Those two old people, they were so poor. If you were to take a photograph, you would say, "Oh, poor people, so poor." तर ते दोन व्यक्ती ज्या मला भेटल्या होत्या ते नवरा बायको ते एवढे गरीब होते. त्यांचा जर आज माझ्याकडे फोटो असता आणि तो जर मी तुम्हाला दाखवला असता तुमच्या लक्षात आलं असतं, अरे वा ही किती गरीब लोक आहेत असं तुम्ही म्हणाल असता. But on that day that I visited them, they felt very rich because they had enough chapati and dal for themselves and enough for a guest. They had enough room for themselves to sleep and a guest. They felt very rich on that day. ते जरी गरीब असले तरी त्या दिवशी त्यांच्याकडे पुरेशी चपाती आणि पुरेशी डाळ होती जे ते स्वतःही खाऊ शकत होते आणि मला पण देऊ शकत होते. त्यामुळं त्या दिवशी तरी ते स्वतःला खूप खूप श्रीमंत समजत होते. So we can measure wealth and riches by money and material things, but there's another kind of wealth, the wealth in our heart. तर आपण आपलं जे काही श्रीमंती आहे ते आपण आपल्या पैशातून आणि आपल्याकडे जे काही वस्तुमात्र आहे त्याच्यातून आपण त्याचं मोजमाप करू शकतो. परंतु आपल्या हृदयामध्ये किती दयाळूपणा आहे, किती प्रेम आहे याच्यातून आपल्या हृदयाचं पण आपण मोजमाप करू शकतो. Shall I tell you a story? तर तुम्हाला गोष्ट ऐकायची का आणखीन एक? So a long time ago, there was a king. खूप वर्षापूर्वी एक राजा राज्य करत होता. And he was so greedy. He only wanted to have beautiful things around him. आणि तो एवढा लोभी राजा होता की त्याच्या आजूबाजूला त्याला खूप सुंदर वस्तू सारख्या दिसायला पाहिजे असत. Only his happiness was important to him. And he would raise the very heavy tax from the village, from the local people, so that he could buy the most beautiful things for his palace. आणि त्याच्यासाठी त्या राजासाठी त्याचं स्वतःचा आनंदच सर्वात महत्वाचा होता. आणि मग त्यामुळं त्यांनी अशा राज्यामध्ये त्याच्या महालामध्ये अशा खूप मौल्यवान अशा वस्तू त्यांनी ते विकत घेतल्या होत्या, आणून ठेवल्या होत्या. Everything had to be gold. आणि ती प्रत्येक वस्तू जी आहे त्याच्या भोवती असणारी ती सोन्याचीच असली पाहिजे असा त्याचा अट्टहास असायचा. Even in the bathroom, everything had to be gold. आणि त्याचं जे आंघोळीची खोली होती, बाथरूम जे होतं त्याचं न्हाणी होती, ते देखील सोन्याचंच पाहिजे असं त्याला वाटायचं. So one day he went out on a walk out of the palace in the city. तर तो एकदा आपल्या महालातून बाहेर निघाला आणि त्याच्या राज्यामध्ये चालण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी निघाला होता. And he turned to one of his advisors and he said, "I'm the king. I should not have to walk on the dirty pavement. I am the king. I should only have to walk on gold." तर मग त्यांनी चालत असताना त्याचा जो मंत्री आहे त्या मंत्र्याला म्हणाला की मी तर इथला राजा आहे, मी अशा फुटपाथवर कसा काय चालू, मी जिथे चालेन त्या ठिकाणी खाली सोनच पाहिजे, फुटपाथ देखील सोन्याचा पाहिजे. And he told his minister, "You must pave all the pavements that I walk on my daily walk आणि मग with gold." त्याच्या मंत्र्याला त्यांनी सांगितलं की हा जो फुटपाथ आहे ज्यावरून मी चालणार आहे तो संपूर्णपणे सोन्याचा करून टाका. And so the ministers had a meeting and they were very worried and they said, "I feel so sorry for the people because the only way we can find enough money for the gold is to raise the taxes again and we cannot do this. It's too cruel." आणि मग हे जे मंत्री आहेत त्यांनी सभा घेतली, सगळे एकत्र बसले आणि म्हणायला लागले हे तर फार मोठं संकट आलं, आता कसं काय करायचं. आता या राजाला जर संपूर्ण रस्ते सोन्याने भरून टाकायचे असतील तर आपण पैसा कुठून आणणार. तर हा पैसा केवळ जनतेवर अजून जास्त कर लादून येणार आहे आणि मग ही तर फार अडचणीची गोष्ट आहे. What shall we do? Has anyone any ideas? तर मग आपण काय करावं, कुणाला काय सुचत आहे का असे ते मंत्री म्हणू लागले.
And they were all shook their head, very sad and worried. आणि ते सर्वांनी अगदी म्हणजे नाराजीने मान खाली घातली होती. And then one of them thought, oh, I heard some news. There is a Buddhist monk walking through the countryside. He's supposed to be very wise. I'll go and ask him. आणि मग त्यापैकी एक जो मंत्री असतो तो हुशार असतो. तो म्हणतो अरे हा मला माझ्या कानावर आलंय की आपल्या राज्यामध्ये एक बौद्ध भिक्षू जे आहेत ते आलेले आहेत, तर मी त्यांच्याकडे जाईन आणि त्यांना विचारतो मी काय करायचं ते. So the next day they had another meeting and they asked him, did you find the bhikkhu? Did you ask the question how we can solve our problem? And he said, yes, I did. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मंत्री पुन्हा माघारी येतो त्या सभेमध्ये, त्यावेळेला बाकीचे मंत्री त्यांना विचारतात की तुम्हाला याच्यावरचा मार्ग सापडलेला आहे का, तुम्ही त्या भिक्खूंना भेटलात का. And he said, he gave me a very good answer. And he picked up a pair of shoes. And they all of what they could not understand. आणि मग तो जो मंत्री आहे तो म्हणतो की त्या भिक्खूंनी मला खूप चांगलं त्याच्यावर म्हणजे उत्तर दिलेलं आहे. आणि तो काय करतो, आपल्या पिशवीतून एक जोडे जे असतात दोन बूट असतात ते काढून दाखवतो. आणि कुणाला काही कळत नाही हे काय प्रकार आहे. And then he showed them the soles of the feet of the shoes, and he covered completely in gold leaf. And he said, from now on, whenever the king goes into the city, he puts on these shoes and he will always be walking on gold. तर मग तो काय करतो की त्या बुटाचे जे तळवे आहेत ते दाखवतो त्यांना, आणि ते तळवे सोन्याच्या पत्रा त्याला लावलेला असतो. आणि मग तो म्हणतो की आता जेव्हा जेव्हा महाराज आपले राजमहालातून राजधानीत जातील चालायला, तेव्हा तेव्हा हे जोडे घालून जातील, म्हणजे जिथे पाय ठेवतील तिथं सोनं असेल. And so this is a story that also has a teaching for us. Because when we look around ourselves, so many things are imperfect, not the way we would like them to be. And if we were always looking for our happiness in outside world, changing other things, it's very slow and maybe we cannot do it. But something we can do from right now is we can develop the good qualities in our heart, which is like a treasure or like gold in our heart. And then wherever we go, we can find some contentment. तर मग ही जी गोष्ट आहे ती आपणाला देखील काहीतरी शिकवते. आपण नेहमी काय करतो, आपलं जे दुःख असतं, आपला जो तणाव असतो त्याचं कारण आपण नेहमी बाहेर पाहतो, नाही का. परंतु आपण जर आपल्या आतमध्ये बघितलं आणि त्याचं जे उत्तर आहे ते आपल्यामध्येच आहे. आपण आपल्याला जर बदललं तर संपूर्ण जग बदलण्याची आपल्याला गरज नाही होणार. आपणच जर विधायक झालो तर आपल्याला सगळं जग देखील विधायक दिसेल. त्यामुळं ह्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायचं की आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्याला आधी बदललं पाहिजे. Sometimes just by changing your thinking a little bit, you can find some peace and contentment. कधी कधी केवळ आपला विचार जो आहे तो विधायक केल्यामुळं आपल्याला संतुष्टी आणि आपल्याला शांती देखील मिळू लागते, हे आपल्याला माहित आहे. When I first came to India 50 years ago, then we would carry not money like today or credit card, but something called traveler's check. And you have to go to a bank and you give the traveler's check and the bank gives you some cash. जेव्हा मी 50 वर्षापूर्वी जेव्हा भारतामध्ये आलो होतो त्यावेळेला तुम्ही आत्तासारखं पैसे किंवा क्रेडिट कार्ड घेऊन फिरत नसायचे दुसऱ्या देशामध्ये. तर तुमच्याकडे एक ट्रॅव्हल चेक म्हणून असतो, तो चेक घेऊन तुम्ही फिरायचा आणि मग तो घेऊन तुम्हाला बँकेत जावं लागायचं आणि मग बँक तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे द्यायची. And to change a traveler's check, it would take usually maybe 2 hours, so long, because you have to go to this counter and then that counter and then write your name and then this counter, and it was very, very hot, very tired, and you could easily get impatient. Why is the bank like this? Why does it take so long? And all this. आणि हा जो ट्रॅव्हल चेक आहे तो जर तुम्हाला बँकेत जाऊन बदलून घ्यायचा असेल, म्हणजे त्याच्याऐवजी तो देऊन पैसे जर काढायचे असतील तर खूप वेळ लागायचा.
त्यावेळेला एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत जा, तिथे जाऊन पलीकडे जा, असं करून पूर्ण 2-2 तास त्याच्यामध्ये जायचे आणि त्यावेळेला तुम्हाला खूप राग यायचा की एवढा वेळ का लागतो याला. So I would be in a long queue and still long time to go, and I would ask myself, what is one good thing in this situation? आणि मग मी मोठ्या असे रांगेमध्ये थांबलेला असायचो आणि त्यावेळेला मी स्वतःलाच विचारायचो की अशी जर काही परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीमध्ये कुठली गोष्ट चांगली आहे. And I'll tell you what my answer was. My answer was, at least I don't have diarrhea. तर अशा वेळेला मी माझं जे उत्तर असायचं की बाबा बरं आहे, कमीत कमी मला जुलाब सध्या लागलेले नाहीत जेणेकरून मी एवढा वेळ ह्या रांगेत थांबू शकतो. Because in India in those days there were no toilets. You know, what could you do if you were in the middle of the bank? आणि भारतामध्ये त्यावेळेला खूप ठिकाणी असे बाथरूम संडास नसायचे, त्यामुळं जर अशी परिस्थिती जर उद्भवली तर तुम्ही कुठे जाल, हा ही काळजीच होती ना. So this is very easy, isn't it? When you get a bit impatient and angry and, oh, why is it like this? Is there one good thing? Right now, what is the one good thing? आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण अधीर होतो, आपण खूप तणावग्रस्त असतो, अशा वेळेला आपण विचार केला पाहिजे की नाही ठीक आहे, आता हे सगळी परिस्थिती तर निर्माण झाली, परंतु या परिस्थितीमध्ये देखील चांगलं काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. And you can make this into a meditation. It's a very good way to start the day. When you wake up in the morning, first thing, what are the 3 best things in my life right now? The most things I feel grateful for. This is gratitude meditation. तर हे जे आहे अशा प्रकारचं विचार करणं म्हणजे एक प्रकारे तुमचं ध्यान देखील होऊ शकतं. रोज सकाळी जर तुम्ही उठला झोपेतून आणि उठल्यानंतर तुम्ही स्वतःला विचारायचं की माझ्या आयुष्यातल्या चांगल्या कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या आठवून मला आनंद होत आहे. आणि अशा प्रकारे जर आपण विचार केला तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. So you can start your day feeling very peaceful and happy, and that will help you during the day to be patient and deal with all the challenges of daily life. तर हे जे कृतार्थ भावाचं जे ध्यान आहे, ह्या ध्यानाला कृतार्थ भाव ध्यान म्हणतात. तर हे कृतार्थ भावाचं ध्यान जे आहे ते जर तुम्ही रोज सकाळी केलात तर तुमचा दिवस जो आहे तो अतिशय चांगला आणि आनंदी जाऊ शकतो. So I want to ask you, what are you looking at? Pay attention. I want to ask you how you raise your children. When your children do something bad, what do you do? तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण आपल्या मुलांचं पालन कसं करता आहात. जर तुमची मुलं जर तुमची ऐकत नसेल, काहीतरी खोड्या करत असतील, अशा वेळेला तुम्ही काय करता? Who's got an answer? काय करता? मारतात? They hit. Who hits the kids? कोण कोण मुलांना मारतात त्यांनी हात वर करा बरं. Only one. She tries to tell him first, and if he doesn't listen, then he. Okay, I want to tell you my idea is, तर माझी कल्पना काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. if the boy or the girl does something wrong and you punish them straight away, they don't learn anything that you want them to learn. They learn something you don't want them to learn. तर आपल्या मुलांनी किंवा मुलींनी काही चूक केली किंवा खोडी केली आणि जर तुम्ही तिला मारलं किंवा त्याला मारलं तर ते तुम्हाला जे त्याला शिकवायचंय ते शिकवत नाहीत, हा, तर ते दुसरंच काहीतरी शिकतात. They don't learn, this is a bad thing, I should not do this. What they do learn is, if I do this and I get caught, I will be punished. Therefore, next time I must make sure I don't get caught. तर ते मुलं जी आहेत अशा वेळेला ती हे शिकतात की मी जर एखादी गोष्ट चुकीची केली
तर मला त्याची शिक्षा मिळत नाही, तर मला ती करताना जर पकडलं तर त्याची शिक्षा मिळते. म्हणून मी ती अशी केली पाहिजे की मला ते कोणी पकडलंच नाही पाहिजे. You were young once. Do you remember thinking like that? तुम्ही पण लहान होता हा असा विचार करताना तुम्हाला आठवतं ना, तुम्ही करत होता ना असा विचार. Yeah. So why do you think your children are different? मग तुम्हाला असं का वाटतं की आपली मुलं वेगळी असतील म्हणून? तुमच्यासारखीच असणार ना. So when you teach, when the child does something wrong, you can punish. Don't hit, but you can punish, but say why it's wrong, and you can say, our family, we are an honest family. We uphold honesty. We uphold respect for others, and so this is what you're doing is wrong. So every time the child understands why it is wrong, then you can punish or not punish. But you must have the child understand why you are punished. तर आपल्या पाल्याला जेव्हा आपण किंवा आपलं मूल किंवा आपली मुलगी असते, तिला जेव्हा आपल्याला शिक्षा करायची वाटते, त्यावेळेला तिला सांगितलं पाहिजे की ही गोष्ट आपण का करू नये, का नाही करावी. कारण आपलं जे कुटुंब आहे ते एक आदरणीय कुटुंब आहे. आपण चांगल्या घरातले लोक आहोत. आपल्याकडे इतर लोक चांगले लोक आहेत असं म्हणून पाहतात. त्यामुळं असं जर आपण केलं तर आपलं नाव खराब होईल, है ना. म्हणून हे करू नये. Children learn from praise more than criticism. तर मुलं जी आहे ते त्यांचं कौतुक केलं तर त्यातून जास्त शिकतात, परंतु त्यांच्यावर टीका केली, त्यांना वाईट म्हणलं, त्याच्यातून ते शिकत नाहीत. So every time the child does something good, something that you want to encourage, you praise. Not only criticize the bad thing, but praise, and praise more than criticize. तर मग जेव्हा जेव्हा आपलं बाळ आपलं मूल जे असतं, मुलगा किंवा मुलगी जर एखादी चांगली गोष्ट करते, त्यावेळेला त्याचं खूप मनापासून कौतुक करा. तुम्ही कौतुक खूप जास्त करायचं आहे आणि कधीतरी टीका करायची आहे. The other thing is, when you want to motivate your children, don't compare them with somebody else's son or daughter and say, oh, Sunil, he is such a good boy. He's always this, he's always that. Not like you. Why are you not like Sunil? तर तुम्ही नेहमी जेव्हा आपल्या मुलाचं कौतुक करता किंवा त्याला जर टीका करायची असेल तर असं कधी बोलायचं नाही की तो बघा शेजाऱ्याचा सुनील किती चांगला आहे आणि तो त्याला किती चांगले मार्क पडतात, तो किती चांगला सगळ्या गोष्टी करतो आणि मग तुला काय येत नाही, असं अशी तुम्ही टीका कधीही करू नका. Because the child, how does your child feel? He doesn't feel motivated. Opposite. He feels, Mom doesn't love me. She likes Sunil more than me. तर मग आपल्या अशा वेळेला आपण जेव्हा सुनीलचं उदाहरण त्याला देतो, त्यावेळेला मग आपल्या मुलाला काय वाटतं की माझ्या आईला मी आवडत नाही, माझ्या आईला तो सुनील आवडतो दुसऱ्याचा. बरोबर आहे ना. So everything is learning. You know, when you plant something in the field, you observe. When is the best time to sow the seed? When is the best time to harvest? What is the best crop? We can do this with our brain. We observe, and when something doesn't work, we try this. Maybe this crop would work. We can do this with our lives. What makes us happy? What makes us suffer? What creates harmony in our family? What causes problems in our family? We can observe and we can make adjustments, just the same as in our work in the field. तर आपण जेव्हा शेतीचं काम करतो तर शेतीमध्ये आपण पाहतो की जमीन कशी आहे, बी कुठलं आहे, पीक कुठलं घेतलं पाहिजे, आता कुठला मोसम चालू आहे आणि पिकाला कसं कुठली गोष्ट आवश्यक आहे, आणि हे सगळं निरीक्षण करून आपण करतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या जीवनाचं देखील आहे, आपल्या आयुष्याचं देखील आहे. प्रत्येक गोष्ट आपण निरखून बघू शकतो, त्याचं निरीक्षण करू शकतो आणि आपण सांगू शकतो की हो, ही गोष्ट केल्याने माझं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, माझ्या जीवनामध्ये सुसंगती येईल आणि माझं संपूर्ण कुटुंब जे आहे ते गुण्यागोविंदाने राहू शकेल, हे आपण स्वतः समजू शकतो. So these are a few words I would like to share with you today on this auspicious occasion of meeting you all here in the middle of nature. We can be, look at trees. Trees are such a good example.
They are beautiful. They give beauty to the world. They give shade when we're hot. Many trees give fruit, and they do it all without expecting anything in return. तर हे काही शब्द होते थोडेसे जे मी आज तुमच्याबद्दल माझी इच्छा होती की तुम्हाला सांगावेत. आणि तुम्हाला जर साधं उदाहरण द्यायचं झालं तर ह्या वृक्षाचं उदाहरण घ्या, ह्या झाडाचं उदाहरण घ्या. कसे ते सर्वांना सावली देतात, सर्वांना जे हवं ते देतात. त्याचबरोबर काही जी झाडं असतात ती फळं देखील देतात. कुठलीही अपेक्षा न करता अगदी निरपेक्ष भावाने ती सर्वांची सेवा करतात. So finally, walking through the village, I see that you have your heroes and people you look up to and revere. But remember, in the end, what we really revere in these holy figures is their holy qualities, the good qualities that make us revere them. And those qualities don't belong to gods or to monks or to gurus. That anybody can develop, man or woman, rich or poor. You can bring those same good qualities into your heart. And that is the best way to show your reverence for them. तर आपण आम्ही जेव्हा याच्यातून गावांमधून फिरतो आहोत त्यावेळेला आपण पाहतो की अनेक असे आपले नेते आहेत, अनेक आपली ज्याला म्हणतात दैवत आहेत, जसे बाबासाहेब आहेत आणि इतर आणि थोर पुरुष होऊन गेलेले आहेत. तर ही दैवत जी आहेत त्यांचा आपण का आदर करतो? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श जीवन त्यांनी स्वतःचं बनवलं. परंतु एवढ्यावरच आपण थांबायचं नाही, तर आपण त्यांनी जसं आपल्या जीवनामध्ये तो जो आदर्श घडवला, आपलं जीवन पूर्णपणे विकसित केलं, त्याप्रमाणे आपण देखील त्यांच्यासारखे कसे होऊ याचा आपण विचार केला पाहिजे. And now the Bhikkhu Sangha will chant a blessing for you. तर आता भिक्खू संघ जो आहे तो आपणासाठी